विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानमय आयएस अकॅडमी नागपूर या ठिकाणी सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच कालावधीनंतर प्रतीक्षेनंतर गट क ची जाहिरात तर आली, पण ती तुमच्या मागे एक आनंदाचं नाही तर कुठेतरी मनावरती दडपण घेऊन आलेली आहे. म्हणजेच लक्षात घ्या, ही जाहिरात कुठेतरी तुम्हाला जे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे आणि तीच ऑनलाईन पद्धतीने घेऊन आली आहे. म्हणजेच कुठला, त्यालाच आपण म्हणू शकतो सीबीटी पॅटर्न घेऊन आलेली आहे, कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. बरोबर. पण आता एक लक्षात घ्या, महाराष्ट्र शासनाने किंवा लोकसेवा आयोगाने जो निर्णय घेतलेला आहे खरंच योग्य आहे का? तर म्हणेल मुळीच नाही. कारण लक्षात घ्या, जो विद्यार्थी आज ऑफलाईन अभ्यास करतो, ज्याला आधीपासून ऑफलाईन पद्धतीने जो अभ्यास करत आलेला आहे आणि तेच पद्धतीने जी सवय आलेली आहे, आणि जर ती सवय जर अचानक कुठलीही आधी माहिती न देता जर समजा लोकसेवा आयोगात डायरेक्टली जर समजा तुमच्याकडे जाहिरात टाकत असेल आणि जर म्हणत असेल की आता पुढील परीक्षा ही सीबीटी पद्धतीने होणार आहे, तर सर्वात मोठा मुलांवरती केलेला तो आघात असणार आहे. बरोबर आहे, संकट कोसळलेला आहे. कारण जे विद्यार्थी एकतर जाहिरात लवकर आली नाही, त्यातल्या त्यात बऱ्याच कालावधीपासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचं चाललेलं होतं की यामध्ये बदल होणार आहे, पण इतका मोठा बदल घेऊन तो आपल्यासाठी तो बदल जर संकट घेऊन येणार असेल तर असं वाटत होतं की जसं होतं तसं ठीक होतं. आलं लक्षात? कारण जर विद्यार्थ्यांनी जर म्हटलेलं होतं की जे सरळ सेवा महापोर्टल असू द्या, आयबीपीएस असू द्या की टीसीएस मार्गातून असू द्या, ज्या आधी घेत होत्या, तर मुलं का बरं करत होते? कारण तिथे कुठेतरी भ्रष्टाचार होत होता, जिथे मुलांना न्याय मिळत नव्हता, वेळेवर पेपर होत नव्हते, वेळेवर ते कुठेच काही तुम्हाला योग्य न्याय मिळत नव्हता, वेळेवर पेपर व्हायचे नाही, आंदोलन करावं लागायचं, कुठे सर्व्हरचा इश्यू, कुठे बऱ्याच ठिकाणी वेळेवर पेपर घ्यायचे नाही आणि पेपरही झाला तरी मुलांना म्हणजे इतकं गोंधळ की आता बोलणं कमी पडतं. मग त्या संकटाला सामोरं जाता जाता मुलांची अक्षरशः ओढाताण व्हायची. म्हणून सर्व मुलांनी प्रत्यक्षामध्ये रस्त्यावरती उतरून आंदोलन करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे किंवा आपले मुख्यमंत्री साहेबांकडे एक प्रस्ताव ठेवलेला होता आणि त्यांनी तो मान्य करूनही सुद्धा त्यांनी म्हटलं की आम्ही परीक्षा घ्यायला तयार आहोत. पण जी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे किंवा घेणार आम्ही असं कुठेही बोललेलं नव्हतं. आणि अचानक त्यांनी दिलेलं नोटिफिकेशन, जाहिरात तर आली पण तुम्हाला सांगितलेलं की ऑनलाईन होणार आहे. मग आता एक विद्यार्थी मित्रांनो, एक विद्यार्थी म्हणून जर म्हणाल तर ह्या गोष्टीला विरोध तर नक्कीच होणार आहे. कारण कुणालाच नको आहे. आज प्रत्येक अभ्यास करणारा व्यक्ती, जो मुलगा आहे, तो जर पारंपरिक पद्धतीने जर ऑफलाईन पद्धतीने जर समजा तो अभ्यास करत आलेला आहे, तो अचानक कसं काय बदल होणार आहे त्याला? बरोबर आहे. म्हणजे हे एक लक्षात घेणं महत्वाचं राहतं. सर्व विद्यार्थी आता चिंतेत आलेले आहेत आणि हे नक्की होणारच. बरोबर आहे. कारण जो विद्यार्थी आयुष्याची धुरा पूर्ण किंवा आयुष्याचा पूर्ण पणाला लावून जर अभ्यास करत असेल की त्याला आज ना उद्या असं वाटत असेल डोळ्यात तेल घालून की उद्या मला पोस्ट मिळेल, आयुष्यात माझे दुःखाचे दिवस नक्की जाणार, पण त्याला हे माहिती नाही की जे दिवस येणार आहे ते दुःख अडचणी घेऊन येणार आहे, हे त्यापैकी एक संकट आलेलं आहे. यापेक्षा बदल नको होता. जर टीसीएस परीक्षा घेणार असेल, आयबीपीएस, आणि बघा ना, आता ही जरी परीक्षा आपण म्हणतो की ऑनलाईन होणार आहे, बरोबर आहे, मग याच्या ज्या टीसीएस पद्धतीने होणार होती पद्धती आधीच्या पद्धती होत्या, बरोबर आहे, ज्या सरळ सेवा व्हायच्या त्यामध्ये यामध्ये काय बदल आहे? तिथे नॉर्मलायझेशन पद्धत होती, इथेही तेच आहे. तिथे पण तुम्हाला शिफ्ट मध्ये परीक्षा घेत होती, इथे त्यांनी तेच केलेलं आहे. तिथे पण वेळेवर उत्तरपत्रिका मिळत नव्हती, इथे तेच पद्धती आलेल्या आहेत. मग त्यामध्ये यांच्यामध्ये बदल काय? जर समजा इथे काय झालेलं आहे, लेकरू तेच आहे, फक्त बाप बदललेला आहे, बाकी काहीही झालेलं नाहीये. बरोबर आहे. त्याचं काय? जर आज तो मुलगा जर वेगळ्या नावाचं करत असेल, बापाचं नाव लागत असेल, इथे तर दुसरं तेच लावत आहे, शेवटी मुलगा तेच आहे. म्हणजे इथे परीक्षा जर ऑनलाईन येत असेल, फक्त एवढंच का वेगळ्या पद्धतीने नाव पुढे लोकसेवा आयोगाचं आलेलं आहे, पण टीसीएस आयबीपीएसच यांच्या मागे काम करत आहे, हे लक्षात येत आलेलं. कारण सर्व पद्धती ती आलेली आहे ना. आणि याच्या आधी एक लक्षात घ्या मित्रांनो, विद्यार्थ्यांना कुठेही पूर्वसूचना दिलेली नाहीये. बरोबर आहे. मध्येच समिती हे ते, इथे सर्व हे फार चुकीच्या पद्धतीने चाललेलं आहे. हे खरंच ऑनलाईन पद्धती रद्द व्हायला पाहिजे. कारण कुठलाच मुलगा आज ह्या पद्धतीला स्वीकारत नाहीये. बरोबर आहे. म्हणून एक कळकळीची विनंती करतो आपण विद्यार्थ्यांच्या वतीने की ही पद्धत खरंच बंद व्हायला पाहिजे. कारण मुलांच्या वरती आनंद नाही आलेला आहे, तर चेहऱ्यावरती दुःख घेऊन आलेला आहे. जागा जरी आलेल्या असेल तर त्या पद्धतीने, बरोबर आहे. म्हणून हे सर्वात महत्वाचं आहे की याला कुठेतरी थांबवायला गेलं पाहिजे, याला कुठेतरी विरोध व्हायला पाहिजे. आणि एक लक्षात घ्यायचं की आयोगाला एकच विनंती आहे की यांनी ही पद्धती खरंच रद्द करायला पाहिजे. कारण विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे. एक जेव्हा विद्यार्थी तळमळीने अभ्यास करायला लागतो तेव्हा त्याची अडचणी माहिती राहतात, त्याला काय आहे, बरोबर आहे.
ना आपल्याकडे 6G 5G काम करत नाहीये, कुठे नेटवर्क काम करत नाही, कुठे सर्व्हर काम करत नाही, ना आपल्याकडे नीट कॉम्प्युटराइज बेस्ड लेबॉरेटरी आलेल्या आहेत प्रॉपर, बरोबर आहे. आणि काय ऑफलाईन पद्धतीने भ्रष्टाचार मुळीच होत नाही. फक्त मी एवढं म्हणेन, मग इतकं सारं होतंय मग युपीएससी का नाही करू शकत ऑनलाईन एक्झाम आजपर्यंत, बरोबर आहे. युपीएससी मध्ये कधीही बदल झालेला नाहीये, युपीएससी त्याच पद्धतीने काम करत आहे. पण महाराष्ट्र लोकसेवा आयोग पुढे हट्ट करत आहे की आपण ऑनलाईन पद्धतीने आणायची. पण विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजेच यामध्ये नुकसान मुलांचं आहे, बरोबर आहे. एवढंच सांगून मी थांबतो. लगेच भेटू आपण लवकरच. येणारं नोटिफिकेशन पुढलं कुठलं असणार आहे त्या पद्धतीला नक्कीच आपण चर्चा करत राहू आणि एक विद्यार्थ्यांच्या वतीने नक्कीच बाजू मांडण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.